शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। नवीन ब्लॉग असा असणार आहे की आम्ही जाणार आहे एक फोर्टकडे। फोर्ट असणार आहे की शिवनेरी किल्ला। शिवनेरी किल्ला म्हणजे शिवरायांचं जन्मस्थान, छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान म्हणजे आम्ही जाणार आहे त्या ठिकाणी भेट द्यायला। माझ्यासोबत आहे ऋषी भाऊ, तुम्ही बघू शकता ऋषी भाऊ, आणि हे सिद्धार्थ भाऊ आणि हे मागचे आहेत नाऱ्या भाऊ। तर आम्ही जाणार आहे शिवबांचे दर्शन घेण्यासाठी स्पेशली त्या ठिकाणी। आता वाजलेले कमीत कमी 7 वाजलेले आहेत, तर 7च्या सुमारास कमीत कमी आमच्या इथून 114 किलोमीटर ते शिवनेरी फोर्ट आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। तर आपण जाणार भेटू शिवनेरी। चला जाऊयात आपण शिवनेरीला, भेटूयात तिथे गेल्यावर तुम्हाला। कमी 40-50 किलोमीटरचा प्रवास करून आले आणि शंभरी पोरं फोटो काढण्यात व्यस्त आहेत। बघू शकता तुम्ही त्यांना, एकदम फोटो काढायला एकदम व्यस्त झाले, जसे काय मोठे सेलिब्रिटी येते। तर याच्यानंतर फोटो काढूयात आम्ही इथे। इधर कसं लिहिलं काहीतरी सध्या पोहोचलोय आम्ही माळशेज घाटामध्ये। माळशेज घाटामध्ये एक छोटासा पॉईंट आहे फोटो काढण्यासाठी, आणि यासाठी बघू शकता तुम्ही या ठिकाणी खाली येऊन बघा एकदम दरी आहे, आणि या ठिकाणी माकडांचे फोटो काढण्याची चालू आहे। बघा यांना जिथं जाईल तिथं फोटोच काढत बसतात। त्याच्यानंतर आपण कमीत कमी 30 किलोमीटर राहिले इथून शिवनेरी, तर भेटूयात आपण शिवनेरीमध्ये।
पोचलो आम्ही शिवनेरीला. आता शिवनेरीला बाईक पार्क केली आणि त्यांच्याकडे पावती फाडून घेऊया. चला. MH28 BV 2303 आणि एक 46 CG. बस सामान. आज कोण दिसत नाही एवढी गर्दी नाही ना. नाही आज गर्दी नाही जास्त. कॅमेरामॅन घ्या एक तुम्हाला पडेल. अख्खे 4-5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय शिवनेरीला. चला जाऊया. महाराजांच्या शिवजन्मभूमीवर पोहोचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की एकदम म्हणजे एक आदर्श म्हणजे भेटते महाराजांना. स्वर्गात आल्यासारखी फिलिंग वाटते. स्वर्गात आल्यासारखी एकदम feeling वाटते. कमी शब्दात जास्त काय जास्त वाक्य. पालन करतायत आपल्या स्वच्छता राखण्याचं. आणि यांना तर काही समजत नाही मला असं वाटतं. कॅमेरामॅनला इतक्या लांबून दिसता का तुम्ही? माझ्या पाठीलेले टांगून यायला. लागला मला. महादरवाजामधून आम्ही प्रवेश केला. आता आतमध्ये वरती बघूया एकदम सुंदर असं दृश्य. थोडी गेली काय माहिती. आपली 2 माकडं पळाले पुढे एकदम फास्ट मध्ये गेले. तिकडे जाऊन बसले डायरेक्ट. एवढ्या हे लांब बघा दिसताना चिट्टी सारखे पळाले. भरपूर लांब जाऊन बसले. त्यांच्यामध्ये खूप स्फूर्ती, महाराजांचा आदर त्यांच्या मनामध्ये ठेवून एकदम फास्टमध्ये भरारी घेतले तिकडे जाण्याची, वरती जाण्याची. त्यांना खूप म्हणजे आवड वाटते. एक्साइटमेंट खूप आहे त्यांच्यामध्ये महाराजांचं दर्शन करण्याची. दरवाजावर बघू शकता तुम्ही एकदम अशा पायऱ्या वगैरे लावलेल्या आहेत त्या ठिकाणी. दृश्य बघू शकता तुम्ही माझ्या मागे. एकदम मस्त भारी दिसतंय दृश्य.
हो. फिरायला भेटत नाही ना, ते पटकन बोलत. ए पटरे त्यांना तर खूप फोटो काढायची आवड आहे असं वाटतं मला. नारायण वाघ त्यांना साईडला होय ना. माझं आलं कर हात घाल. पाळडा ना तिकडे फोन. वरती जाऊन बघूयात आपण. बाहेर बाहेर ना थोडे बाहेर असते तिला बाहेर पाहून पाय मावत तुझे मासते तिला. असं चला उद्या उद्या आपल्या कामाची तर वरती एवढं काही खास नाही. चोप बस वाटते. बघू शकता तुम्ही दरवाजाच्या वरती पण एकदम असं मस्त दृश्य तो बघायला भेटेल तुम्हाला. हो आता थोडीशी तोडफोड झालेली दिसते एवढ्या वर्षापासून असल्यामुळं. काय 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 तोडफोड झालेली किल्ल्यांची. फोड नाही झाली ती फोड नाही झाली. मग दगड झिजले वगैरे रे. दगड वगैरे पडलेत. हा मग ते किती वर्ष झाले बरेच वर्ष झालेत ना. काही नाही वय बघा. चला अजून अख्खा किल्ला फिरायचा बाकी आहे आपल्याला. होय ही दोन माकडं बघू शकता तुम्ही किती वर गेलेत. ही दोघं तिघे जण माकडे बघा किती वरती गेलेत. खूपच वरती गेलेत. फोटोज किती वेळा काढतात काय माहिती. चला हे चला अजून खूप राहिलंय. अजून लय मोठं आहे किल्ला फिरायचं. महाराजांचं दर्शन वगैरे पण घ्यायचंय. हे झालंय. फोटो तो गेला. अजून अख्खा किल्ला बाकी कसं व्हायचं. बसतील थांबायचं. ते असते नका असं वरना घेऊ. आहे येता कुठं हा हे फक्त गाव आहे. हे फक्त किल्ल्याची जमीन आहे म्हणजे दरवाजा आपलं जास्तच जागा झालं. जोपर्यंत आम्ही किल्ला पूर्ण बघत नाही तोपर्यंत व्हिडिओ जितकी मोठी होईल तितकं चांगलं आहे. आणि शेवटपर्यंत तुम्ही बघा एकदम महाराजांचं दर्शन वगैरे तोपर्यंत तुम्हाला. तर आम्ही पिराचा दरवाजा या ठिकाणी पोहोचलो. पिराचा दरवाजा आहे. खाली बसा आणि चालू असं 8 मिनिट हालतं घालतो थोडे 8 मिनिट चालते नरसन. आता का बोल रे अरे बाबा खरोखर रिअल मध्ये सांगा त्याला. पिराच्या दरवाजामध्ये आम्ही एंट्री करतोय. ते काय ती मशीन बघा काय याची मला नाही माहिती. काय करू मी फोटो काढले. मेकॅनिकल डिझेल हा ह्यो आमच्या डिझेल मेकॅनिकल आहे. झालं डिझेल मेकॅनिकल डिझेलचा मेकॅनिकलचा काय आहे. हे बघा फोटो घेण्यामध्ये व्यस्त आहे. फोटो घे ना. आज नका जनरेटर आहे रे. हे बघा जनरेटर तुम्ही बघितलं नसेल बघून घ्या. हे आमचे 2 मित्र दमलेत खूप. फास्ट आले होते वरून. हाय हाय कुछ भी नाही. अरे महाराज किल्ला अख्खा दिवस फिरू पण जमणार नाही. वा महाराजांचा मावळा काळा मावळा. हा तू कुठला गोरा आहे. मी कुठं बोललो मी गोरा आहे म्हणून. त्याला फोटो काढायची लय आवड. हे चला. स्टॉप शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकट. शॉर्टकट मारे.
शॉर्टकट खूप महागच पडली मला असं वाटलं. काय रे आहेत आपल्याला हत्ती दरवाजा. हाय वाटतं तो नाही भावाला दम लागला. तुमची वय किती तो तुमची वय किती असणार 72 आणि तुमचे 65. अहो आमच्या आता 3चं वय चालू तरी आम्हाला दम लागलो. हा ना होय अगव्या त्याचं ते 72 वय तरी नुसतं चालले ते आणि इकडे बघा ते बाबांचे 72 वय ते जमले नाही आणि याचे वय 23 याला रनिंग आहे आणि बघ कसा रेडा करून झोपलाय कसा बघा हे असं मावले ते मावले मावले जमले इथं बरं आहे मावळीचं नाव राजा पण नव्हतं नाही तर लढाई सोडून इकडे झोपला लढाई सोडून इकडे झोपला नाही ते हे आमचं मागणी बनली चल त्याला सोडून आम्ही चाललो पुढे चल रे एक तर मावळ झोपला 23 वर्षाचा मावळ झोपून गेला आणि 85 वर्षी म्हातारी चढा लागली म्हणजे काय कुलुपदार भाई कमी एक झोप काढून कमी झालं हे बघा एक झोप काढून आला भाऊला पुढे हा गेला बघा थोडा पुढे गेला का हे बाई दमलं म्हणे आता चालू ना हा चालू तर थोडे झाले फक्त 200 पायऱ्या असतील अंदाज 500-200 पायऱ्या असतील अरे हे माऊली दमलं हे बघा आय एम कमिंग आणि इथं हवा फुल अरे लेका 80 वर्षी मला चाललं रे चल गाव बोललं इथं महादेवाची पिंड काय हे काय हे काय पिंडीवाणी सांगा हे पाय काहीतरी यंत्र बिंद्र असं यंत्र चक्का बैलाला तेच कसं पहिले लागलं हे पिके 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 चक्की बघू शकता खरं तर आम्हाला म्हणजे बोलायचं म्हणजे मला तर माहित नाही पण आम्हाला तो एक जातीचा प्रकार असा दिसतोय खरं बोलायचं तर आताच्या बायांना म्हणजे सांगायचं तर आपलं असं छोटं जात असतं ते सुद्धा त्यांना फिरवायचा कंटाळा येतो आणि ह्या बघून तर मला असं विचार पडतोय की जुन्या काळातल्या बाया म्हणजे आपल्या आई वगैरे अशा कसं फिरवत असेल तर कमाली बघा छोटासा दिसत नाही छोटासा नाही हा तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे तर विचार करा म्हणजे पहिल्या काळातल्या स्त्रिया सुद्धा किती पॉवरफुल असू शकतात तर चला बघूया समोर आणि ते मला वाटतं ते काय सांग स्त्रियांनी उचलत नसून ते ये निघाला बाईला बैला बघ हे पाणी पिण्याचं नाही
दरवाजाहून आत आलतो ना तेव्हापासूनच तर बघायला खूप मजा येत आहे. पण असं आम्ही समोर चालत आलो आहे तर खरं सांग म्हणजे आम्ही चौघंसुद्धा जमलेलो आहे. पण मग मला असं एक बोलायचं आहे की मला तिघांचं तर माहीत नाही, जसं जसं मी समोर जाते ना मला अजून जोश होते बघायला. तर चला बघूया आपण. लेट्स गो. गडाच्या पायथ्यापासून ते वरच्या टोकापर्यंत पर्यटकांसाठी पाणी पिण्याची मस्त उत्तम सोय केलेली आहे इथं. थंड आहे का रे? थंड आहे ते एकदम असं थंड वगैरे पाणी पण येतं. ज्यांनी पाणी नसेल आणि ते पिऊ शकता इथे येऊन. मला प्यायचं पाणी नाही आहे का? सर्दी तर होणारच आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणारा रस्ता. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी पण इथं सुविधा आहे. मला असं वाटतं थोडंफार बांधणं वगैरे त्यांची सोय वगैरे घेतली तर मला असं वाटतं त्यांनी थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे किल्ल्यांकडे. कसं वाटतं तुम्हाला द्यायला पाहिजे का नाही? तिथं थोडेसे पडझड झालेले आणि एकदम मस्त असं बांधणी वगैरे केली तर पहिल्यासारखी महाराजांच्यासारखी बांधणी वगैरे होणार तर नाही आहे मला असं वाटतं. पण बऱ्याच वर्षापासून महाराजांच्या काळाच्या आधीपासून म्हणजे तेव्हा बनवल्यापासून ते एकदम अजून म्हणजे त्यांचे आत्ताचे इंजिनियर तर फेल आहे त्यांच्यासोबत. मला वाटलं गेले पटीशी बाहेर बाहेर. महाराजांच्या काळात कुंड
छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचं पाळणा वगैरे पण बघू शकता तुम्ही आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. तरी बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडं खूप भारी व्ह्यू आहे बघायला. आणि आपला तलाव म्हणजे सुकल्या तरी पण असं त्याच्याकडे बघितल्यावर असं एकदम म्हणजे असं डोळ्याला अशी शांती भेटते. तुम्हाला वाटतं असं असंच काहीतरी बोलतोय काय नाही, जे माझ्या मनाला वाटतं तेच मी खरं बोलतोय. महाराजांच्या शिवजन्मभूमीवर येऊन मला तर खूप म्हणजे एकदम भारी वाटलं. त्यांचं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही, पाळणा वगैरे पण बघितलं आहे. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भावांनो. तर यांना पण विचारा आपलं कसं मनोगत, म्हणजे त्यांना कसं वाटलं महाराजांचं दर्शन वगैरे घ्यायला चांगलं. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे मी आलोय तर हे सगळं दृश्य बघितलं तर मला बघायला तर खूप मजा आली. आणि तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगपासून मी बघतोय तर मला असं म्हणजे असं वाटत दिवसभर बघतच बसावं केला, कारण बघण्यासारखं खूप काही आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे असं इथं बसायला झाड वगैरे पण आहे, डोंगर दरी मस्त बॅकग्राऊंड पण आहे बघू शकता तुम्ही. तर म्हणजे मला येऊन तर खूप मजा वाटली. आणि तुम्ही पण या कधीतरी बघा, म्हणजे बघण्यासारखं दृश्य आहे पण इथे. तर लाईक कमेंट शेअर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका एकदा.